मध्ये आपण पूर्ण करूया. फक्त निर्णय डिसिजन जाणून घेणार आहोत. कल्पेशजी शेंडे याला विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जास्त वेळ आपण घेणार नाहीत, फक्त डिसिजन जाणून घेणार आहोत. खानपे विपक्ष कोहली आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना. खानपे संगणक संदीप दादा कॉल आहे. मग जेपी चषक आलेला टॉस जिंकले कोहली संगणक आहे. कोहली संगणक फक्त निर्णय सांगायचा आहे. बॅटिंग स्वीकारले आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. खानपे संगणक आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टॉस केला गेला आहे. टॉस जिंकले तर कोहली संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. मी घेऊन जातो टॉस बॉक्स म्हणजे कॉम्बो बॉक्स मध्ये दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. हा सामना देखील 3 षटकांचा असणार आहे. हो टू मनोज कारवे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच रिस्पेक्टेड कॉमेंटेटर कॉमेंटेटर्स. रेंज अरुण पाटील आपण या आणि खुशाल अरुण पाटील हे दोन्ही आमचे पाहुणे आहेत. या आपण आपल्याला आयोजक बोलत आहे. तुमचा सन्मान होणार आहे. आपला सुद्धा इथे कौतुक केलं जात आहे. आपल्या संघाने चांगली कामगिरी केली, परंतु अखेरच्या सामन्यामध्ये काहीशी हाराकिरी झाली आणि 6 चेंडूमध्ये 5 धावा असताना मोठे शॉट खेळण्याची अजिबात गरज नव्हती. यालाच म्हणतात तुम्ही परिस्थितीच्या नुसार न खेळणं. जशी गरज आहे तसे तुम्ही जर बॅटिंग केली असती फक्त संयम राखून तर तो सामना जिंकता आला असता. परंतु काय होतंय, टेनिस क्रिकेटमध्ये मोठे फटके सहज मारले जातात आणि सिंगल डबल काढण्यासाठी फार मोठं कसब दाखवावं लागतं. त्याचा अर्थ की त्याचं कारण प्रॅक्टिसमध्ये तशा गोष्टी खेळल्या जात नाहीत. म्हणून प्रॅक्टिस करताना तुम्ही डिफेन्सिव्ह फटके सुद्धा मारण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याला फ्रंट फूट डिफेन्सिव्ह स्ट्रोक म्हणतात, बॅकफूट डिफेन्सिव्ह स्ट्रोक म्हणतात. स्टिअर करता आला पाहिजे, गॅप शोधता आला पाहिजे, नश करता आला पाहिजे, स्टिअर करता आला पाहिजे, ग्लान्स करता आला पाहिजे. प्रॅक्टिसमध्ये तुम्ही हे फटके जर सराव केले तर तुम्ही नक्कीच ह्या अशा लो स्कोरिंग मॅचेसमध्ये डिफेन्सिव्ह फटके मारून सामना आपल्याकडे वळू शकता. पण तो सन्मानी आमचे कुणालजी शेलार साहेब जे खांडपे गावचे आहेत, आमचे लाडके पाहुणे. कुणालजी शेलार आपण या, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. ह्या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आलेला आहात असे आम्हाला माहिती मिळाली, तर आपण मैदानामध्ये न थांबता अगदी स्टेजकडे येऊन थांबायचं आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. आमच्या सोबतीला पुन्हा एकदा प्रणित शेंडे स्कोरिंगसाठी सज्ज झालाय आणि सलामीवीर जात असताना पाहतो आपण मैदानामध्ये जे अनुमान कोहली संघाचे, दोन्ही संघाच्या नावाच्या पुढे जे अनुमानच होतं, परंतु हनुमानाने कृपा केली ती कोहली संघाकडे. त्याचं कारण की त्या संघाने मेहनत 1% सरस केली असं म्हणू शकतो. कारण काय असतं, महत्त्वाच्या सामन्यामध्ये दोन्ही पण संघ मजबूत असतात, परंतु त्यावेळेला जो 1% सरस कामगिरी दाखवतो त्याच्या बाजूला भगवंत कृपा करत असतो. असं आपल्या जीवनामध्ये पण घडतं मित्रांनो. म्हणून प्रयत्न कधी थांबवायचे नसतात. म्हणून म्हटलं जातं की न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीब सुद्धा हरतं. आणि नशीब झुलीत पडलं ते जे अनुमान कोहली संघाच्या, आणि कोहली संघाला तिथे पराजयाला सामोरं जावं लागलं. त्याचं कारण की त्यांची हाराकिरी तिथे आपण पाहिली आणि जशी गरज आहे त्यानुसार बॅटिंग न करता त्यांनी सामना गमावला. प्रथमेश नावाचा गोलंदाज सज्ज झालाय बॅटिंग करण्यासाठी, बॉलिंग करण्यासाठी आणि सलामीवीर सन्मानित क्रिसजी तारे साहेबांकडून शुभेच्छा आल्यात अन्वी एंटरप्राइजेस खांडपे संघाला. आणि पंचांचा आम्हाला इशारा आला, हिरवा कंदील. गेम ऑन, लेट्स प्ले, शो द गुड गेम. सलामीवीर सागराच्या सोबतीला सागर आणि गणेश आणि सन्मानी आमचे 9113 भाऊजी शेंडे साहेबांनी इथे रजा घेतली. आम्ही आपला हार्दिक आभार व्यक्त करतोय. यांचं मोलाचं योगदान आम्हाला नेहमी लाभताना ते दिवसभर इथे होते. आणि पहिला चेंडू मार्गस्थ गोलंदाज प्रथमेश कडून पावलाचा वापर थ्रू द कव्हर काढण्याचा प्रयत्न, वाईड मिड ऑफ तिथे डायरेक्ट फेकी करतोय. मिड विकेटला तिथे फील्ड तैनात आणि बघा हरी सरांच्या डोक्यावरचे होते दोन्ही हात. त्यांना सुद्धा अगदी लगेच दिशा बदलावी लागते. त्यांना सुद्धा नजरेच्या समोर
अँगल मध्ये राहावं लागतं आणि बघा ते दृष्ट काढतायत त्या बॅटरची की राजा तू बचावला तिथे. ऑक्शन केलं त्याचं तिथे ऑक्शन केलं सरांनी. धावसंख्या सुरू झाली. ड्राईव्ह बापरे किती मोठी हाय बॅकलिप वापरली होती. हाय बॅकलिपने हाय फटका मारायचा प्रयत्न तिथे बॅटची आतली इनर एज लागली आहे. चायनीज कट लेमन कट. धावसंख्या 1 पुढे 2 वर. सागर आणि गणेश दोघांच्या बॅटमधून एक धाव आली आहे. आपण पाहताय प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जात आहे. आपल्यामध्ये कल्पेशजी शेंडे सुद्धा आहेत, तसेच गुळवी सुद्धा आहेत, आपल्यामध्ये भुईर मंडळी आहेत. सर्व संध्याच्या सत्रामध्ये या सामन्याचा आनंद घेत आहेत. चहूबाजूला प्रेक्षक आपण पाहताय जे पारधी बाबा आयोजित JP चषक धामणगाव 20-25-26. पावलांचा वापर प्रॉपरली केला होता पण तो बॅटचा वापर नीटसा झाला नाही. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलाच नाहीये. तुमची नजर महत्वाची असते. तुम्ही कधी पण केव्हा पण प्रत्येक चेंडूला पुढे सरसवून नाही मारू शकत. 3 ओव्हरची मॅच आहे हे तुम्हाला आधीच सांगितलं होतं आणि त्याची तुम्ही नोंद घेतलेली असेल. 3 ओव्हरचा मुकाबला आधीचा सुद्धा केला, त्या कारणाने आपण हा सामना व्यवस्थित पद्धतीने 6 वाजेपर्यंत कंप्लीट करू. तोपर्यंत सूर्यदेवता असेल. फुल टॉस डाव केलाय, लाफ केलाय. तिथे लॉंगॉनला फिल्डर आहे. 2 टप्प्याने कव्हर करायचा प्रयत्न काहीसा चेंडू निसटला आणि त्याचा फायदा उचलताना नॉन स्ट्राईकला धोका घेतलाय. हॅरिसनने नजर तिथे दाखवली आणि नॉट आउटचा इशारा देत असताना टाळ्यांच्या गजरामध्ये 2दा कंप्लीट केला सागरने आणि संघाची धावसंख्या ती पोहोचली जी हनुमान कोलिलीची. बिनबाद प्रणित 4 वर 4 धावा. 4 रन्स ऑन द बोर्ड. सागरने ड्राईव्ह केलं होतं, तो लॉफ्ट केला होता फुल टॉसला. त्याला गॅप शोधायची होती काऊ कॉर्नरच्या मधली जे लॉंग आणि मिड विकेटच्या मध्ये, पण तो तितक्या वेगाने फटका नाही मारला गेला. लाईट बंद करा. बघा आमच्या विकी मोगरे सरांचं लक्ष बघा, कारण तिथे लाईट रिफ्लेक्ट होते, असं अलाउड नाहीये. लाईट बंद करा. वा वा, थँक्यू विकी सर, धन्यवाद धन्यवाद. प्रतिभेचा पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय, फुल टॉस घेतला, बॅटच्या लो बिगचा वापर आणि हॅरी सरांची कसरत. तिथे लॉंगॉनची कसरत. एकाकडे आपण क्रिकेट बघतोय, दुसऱ्याकडे आपण हॅरी सरांचं डान्सिंग बघतोय, त्यांचा प्रयत्न बघतोय, त्यांचा ॲथलेटिक्सपणा बघतोय, त्यांच्या उंच उड्या बघतोय, त्यांचं नाचणं बागडणं बघतोय. धावसंख्या नाचत पुढे सरकत असताना 5 वरती जयनमान कोलिली संघाची. बिनबाद. चांगलं टायमिंग इथे साधतायत बॅटर, अगदी चांगले मिडलिंग करतायत बॉलच्या अगेन्स्ट. खराब शॉट नाही खेळत. रिवर्सचा पवित्रा याला म्हणतात कॉमेंटेटर कर्स. प्रशंसा केली, लगेच तिथे चुकी केली, काही गरज नव्हती. सरळ बॅटने तुम्ही ड्राईव्ह करू शकत होता. ही वेळ कधी असते जेव्हा तुम्हाला अगदी डुआ डायची स्थिती असते, अशा वेळेला तुम्ही रिव्हर्स अटेम्प्ट केला पाहिजे. पहिलं षटक समाप्त झालं. वा छान आहे प्रदीप, तुझ्या घरचा पिनकोड नंबर आहे 110210. दिल्लीच आहे 110210. म्हणजे धावसंख्या झाली ती 5. पहिले षटक समाप्त. बिनबाद. सुंदर षटक हाताळलं गोलंदाज प्रथमेशने. प्रथम तुला वंदितो आणि त्यांनी वंदन करण्यासारखी बॉलिंग इथे दाखवली. नवीन षटक हाताळेल गोलंदाज जितू. अन्वी एंटरप्राइजेस सागर बालाराम पाटील साहेबांचा संघ आणि त्यांनी या संघाची बांधणी छान केली. अनेक वर्षांपासून ते स्पॉन्सर असतात या संघाला. सागरजी पाटील, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. दुसऱ्या बाजूला पाहतो आपण या ठिकाणी कोलिली संघ आहे. त्या संघाचे आय थिंक सो किंग मेकर आहेत, माळी म्हणून आहेत, त्यांचा संघ आहे. हो, वाईटचा ऍक्शन, वाईटचा इशारा होणारच. बघा बघा, एकच धाव मिळतील परंतु अनेक झलक. सबसे अलग हॅरी सर, हिरामन खरगर. खरखरीत, भरभरीत, चरचरीत, रसरशीत, भसभसीत ऍक्शन फ्रॉम हॅरी देअर. धावसंख्या 6 वर. 6 ऑन द बोर्ड. पुढच्या चेंडू मार्गस्थ होतोय ओव्हर द विकेट. सफल होते बॅटर. टर्न कसा प्रयत्न, बॅटची कडा विकेट किपरच्या डोक्यात जात असताना फाईन मध्ये डीप मध्ये फिल्डरला चेंडू सापडत नाहीये. चेंडू जातो सीमा पार. नशिबाचा चौकार. अशा वेळेला बॉलर काय करणार. सुंदर चेंडू होता, फ्लाइंग डिलिव्हरी होती, बॅटची अगदी पातळ कडा घेऊन विकेट किपरकडे जात असताना फ्लाय झाला विकेट किपरच्या डोक्यावरून. विकेट किपरला तिथे जमलं नाही. बघा स्वतःला कोचतो विकेट किपर. एका हाताला दुसऱ्या हाताने मारतोय, अक्षरशः हँड फाय करतोय. काही लोक थाय फाय करतात, मांडीवरती फटका मारतात, इथे हातावरती मारतोय परंतु वेळ निघून गेलीये. कार्यक्रम खलास. धावसंख्या 10. 10 वरती. हो, ड्राईव्ह केलाय, एलिव्हेशन छान आहे. इम्प्रोजिंग स्ट्रोक, आडवा झाला होता, ड्राईव्ह केला, पुन्हा त्यांनी फिल्डिंग.
आणि तिथे वेगाने येत असताना फलंदाजाला बाद केलं विकेट किपरने. एक धाव कम्प्लीट, फलंदाज रनआउट, एक धक्का. फायनल तर नाहीये ना. चौ बाजूला प्रेक्षक पाहतो आपण. सर्वांचे आम्ही माबा प्रेक्षकांना आपले आभार व्यक्त करतो आमच्या मंडळाच्या वतीने. आणि या स्पर्धेसाठी जे आम्हाला विशेषतः मेहनत घेताना आपण पाहतो गेली 2 दिवस श्रीकांतजी पाटील तसे रुपेशजी शेंडे आम्ही आपले सुद्धा इथे आभार व्यक्त करतो की तुमची मेहनत, तुमचे फार पूर्णपणे लक्ष स्पर्धेकडे की काही कमी तर राहणार नाहीये ना असे आमचे सन्माननीय आयोजक श्रीकांतजी पाटील त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. जबरदस्त स्पर्धा इथे साकार होत असताना इथे धावसंख्या पाहतोय आपण ती 11. या वेळेला हॅमरचा प्रयत्न होता. 20 मध्ये चेंडू बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल होते. बॅकवर्सच्या दिशेने फिल्डर वेगाने येतोय. एका हाताने चेंडूला कलेक्ट केलं वेगाने अटॅकिंग फिल्डिंग करत असताना एक सिंगल होती. पायांना रोख लगावणं भाग पडलं दोन्ही बॅटरला. ब्रेक लगावलं. ऋषिकेश गेलाय मैदानामध्ये आणि इथे मात्र धावा बघा 1 पुढे सरकत असताना 12 वरती पाहतो आपण. एक गडी बाद. धावसंख्या 12. षटक क्रमांक दुसरे सुरू केले ते जितूने. विकेट किपर प्रेम आहे. उंच पुरा खेळाडू टाळ्यांचा गजर करतोय, प्रत्येकाला प्रोत्साहित करतोय. सर्वांच्या टाळ्या ऐकायला मिळत आहेत. डबल आर्म ऍक्शन आहे. 2 वेळा अगदी हातवारी करतोय बॉलर. चेतन शर्माची आठवण होते. अशीच ऍक्शन इम्रान खानची सुद्धा होती. अशीच ऍक्शन मदनलालची सुद्धा होती. खूप छान इथे ऍक्शन पाहतोय आपण. विशेषतः मदनलालची ऍक्शन काहीशी मिळती जुलती वाटते ह्या जितूच्या ऍक्शनच्या द्वारे. 12 धावसंख्या इथे अगदी मी म्हणतो की कमीच म्हणू शकतो आपण, कारण चौकार षटकार तसं पाहता एकच आला आपण. तो चौकार रिव्हर्सचा पवित्रा घेतला आधीच आणि ते बॉलरने पाहिलं होतं. पंचांनी सांगितलं की तुम्ही जास्त स्वेर केला राजा आणि वाईटचा इशारा देत असताना तिथे पंच सांगतील की नाही काहीच नाही. तरी खाली काहीतरी बघितलं की खाली काही दोष तर नाही ना, कारण बाउन्सर टाकलेला म्हणून तिथे पंचांनी सांगितलं आहे. त्यांची वेगळी मला झलक पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर 12 काय बाउन्सर टाकला, मस्त पद्धतीने काढला डॉट. उंचपुरा प्लेयर आहे. गोलंदाज जितू रेल्वेमधून जातोय. रिलीज छान केली, दांडी गोल केली. मिडल स्टंप त्रिफळाची फलंदाज बाद. गोल केली आहे बॅटरची, ते म्हणजे गणेश बाद झाला की ऋषिकेश बाद झाला. कोण बाद झाला प्रणित? गणेश बाद झाला बरोबर. आणि आता नवीन बॅटर जातोय जितेंद्र नावाचा मैदानामध्ये. 4थ्या क्रमांकावरती जात असताना 2 गडी बाद झालेत. धावसंख्या 12च्या पुढे जात नाही. आधीचा सामना मी म्हणतो की 22 धावामध्ये डिफेंड केला ना. 22 धावा, 23चं टार्गेट सुद्धा झालं नाही जवानमान कोणी संघाला. काय जबरदस्त बॉलिंग केली, सॉलिड परफॉर्मन्स बॉलिंगचं. म्हणून आता अन्वी एंटरप्राइजेस खांडपे संघाला सुद्धा इथे माहिती पडले की समोरची बॉलिंग सुंदर आहे आणि बॅटिंग त्यांची इथे आता पाहतो आपण तर काहीशी नाराज करत असताना, म्हणजे जितक्या कमी तितक्या धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. अन्यथा 22-25 धावा सुद्धा डिफेंड करण्याची क्षमता आहे ती म्हणजे कोलिली संघाकडे. ओ भन्नाट पेसर स्विंगिंग यॉर्कर बोक द टनेल पिच डिलिव्हरी टू क्रशिंग. बघा ऍक्शन हरी सरांची. काय जबरदस्त विघातक घातक विस्फोटक बॉलिंग. तीक्ष्ण मारा, तेजमय मारा, तलवारीप्रमाणे घावळ करतोय गोलंदाज दीपक. पहिल्या चेंडूमध्ये नियंत्रण, अचूक टप्पा. पुन्हा एकदा ओ माय गॉड काय बॉलिंग आहे. प्रेक्षक टाळा वाजवत राहा बॉलरसाठी. दीप प्रज्वलन केले. इथे संध्याकाळ झाली आणि प्रकाश झोतामध्ये आणलाय स्वतःला या ठिकाणी बॉलर दीपकने. काय कामकाज त्याचं, काय जबरदस्त त्याचा परफॉर्मन्स. जणू काय लेदर क्रिकेटमध्ये अशी बॉलिंग पाहतोय आपण जसं ओमकार तारमाळे करतोय, आपला वेग शेलार करतोय. ड्राव केलाय, लॉब केलाय, समोर लॉंग ऑफ नाहीये, सापडलं नाही का टप्प्याने चेंडू सीमा पार, प्रेक्षणीय चौकार. चौकारांनी धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचलेली आहे
अखेरीस 2 जे डॉट काढली त्याचं कौरप केलं बॅटरने. बॅटर होता त्या ठिकाणी जितेंद्र, ज्याने अगदी ऋषिकेशने जितेंद्रच्या सोबतीला, आणि ऋषिकेश कानिटकरचे जसं मगाशी सरांनी उल्लेख केला की त्याचा पराक्रम चौकाराचा तो दाखवला ठिकाणी या ऋषिकेशने सुद्धा की मी महत्वाचा चौकार मारेन. कानिटकरने मारला, मग मी काय मारणार नाही, मी पण ऋषिकेश आहे. धावसंख्या 16 वरती पोहोचवली आहे टीम जय हनुमान कोलिली संघाची. षटक क्रमांक शेवटच्या षटकातील चौथा चेंडू, 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा लॉब केले, ओ माय गॉड, फ्लॅट स्ट्रोक आणि झेल टिपला लॉंग ऑनला. इफर्टलेस झेल टेकन फ्रॉम जितू, फलंदाज बाद. आमचे प्रिन्स मूवीचे एडिटर सांगतात की सर दिस इज ऑल्सो लो स्कोरिंग मॅच, बट आय सेड देम बट हाय व्होल्टेज ड्रामा. हाय व्होल्टेज बनवायची क्षमता का दाखवली, कारण आधी सुद्धा खोनी संघाला पाणी पाजलंय 22 धावसंख्येवरती. 2 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका जर आला चौका षटकात. धन्यवाद दादा, या वेलकम. सुभाष दादा माळी साहेबांचं आगमन, या जबरदस्त व्यक्तिमत्व, गणपत शेठ माळी साहेबांचे सुपुत्र, वडिलांचा वारसा पुढे ज्याने नेलाय असे लाडकं व्यक्तिमत्व आपल्यावरून जे निघून गेले त्यांचे सुपुत्र गणपतजी माळी साहेबांचे सुभाषजी माळी दादाचं आगमन. धावसंख्या 16, शेवटचे 2 चेंडू शिल्लक या इनिंग मधले. खानपे टीम जर क्वालिफाय झाली तर अक्षय पाटील आणि सागर पाटील कडून मेजवानी विथ कॉमेंटेटर, ठोकला षटकार, ओ माय गॉड, इट्स अ सिक्सर. पिकअप शॉट 0 सेकंड मध्ये पिक केलं होतं, लेन पिकअप केली आणि भीर काढून दिलं होतं सुभाष माळी दादांच्या घराकडे दामणगावकडे जात असताना. षटकार, धावसंख्या 22 वर. मागच्या सामन्याची आठवण झाली मित्रांनो. मागे 22 झालेला अगदी कोणी संघाला करता आला नाही, ते 22 झाल्यात. 1 चेंडू शिल्लक आहे. किती टार्गेट असेल, 26 की 28 सांगा, टार्गेट किती असेल. ड्राईव्ह केलाय, मस्त चेंडू हाताला ड्राईव्ह केला, एक धाव कंप्लीट झाली. झाला 23, 24 होतील का, 24 होतील का, झाला नाही 24, झाला 24. पंच सांगतील हॉट ॲप. आणि तिसऱ्या पंचाची मागणी, कारण तिथे चेंडू लावला की नाही हे माहिती नाही. पंचाचं सॉफ्ट सिग्नल आहे तिथे आउट, एक धाव कंप्लीट, त्यानंतर आउट डिसिजन आहे, पण तिथे तिसरे पंच सांगतील हा डिसिजन कुठपर्यंत जाईल. एक धाव तर कंप्लीट झाले, म्हणजे 23 तर झालेत प्रणित. बघूया आपण 24 असतील की 23 असतील. अगदी नेट टू नेट फाईट मित्रांनो, जबरदस्त सामना, मागच्या सामन्याची आठवण करणारा सामना. कानपे संघाने जबरदस्त इथे अगदी डांबून ठेवलं धावसंख्येला. आणि पंच तुमचा डिसिजन सांगा. पंच फलंदाज बाद, फ्रेम में नहीं आया है. अंपायर डिसिजन तुमचा आउट ना, ओके. तर 23 धावा कंप्लीट प्रणित, 24चं टार्गेट आहे जिंकण्यासाठी. 18 चेंडू 24 धावांची गरज असेल आणि एंट्री पाहिजे खानपे संघाला. जर तो संघ क्वालिफाय झाला तर अक्षयजी पाटील आणि सागर बाराम पाटील यांच्याकडून 2 कॉमेंटरीच्या सोबतीला तुम्हाला मेजवानी. येस, आणि आपल्याला सागर सर बोलवतीलच, नो प्रॉब्लेम. आपण एन्जॉय करू. चला आता एन्जॉय करूया प्रेक्षक हो. माझा टर्न संपलाय. कॉमेंट्री आवडल्या असेल तर मी पुन्हा उद्या येईन. धन्यवाद, थँक्यू सो मच. या सामन्यामध्ये आपण पाहतो या 24 धावांचं टार्गेट, या अगोदर 23 धावांचं टार्गेट, ते टार्गेट मात्र त्या सामन्यामध्ये पूर्ण झालं नव्हतं. पाहूया या सामन्यामध्ये पूर्ण होईल का. गेल्या सामन्यामध्ये ज्या खोनी संघ आपण पराभूत होताना पाहिलं होतं, कारण 23 धावांचं टार्गेट त्यांना करता आलं नव्हतं. आणि इथं मात्र आपण पाहतो या कानपे संघासमोर आव्हान ठेवलं गेले ते 24 धावांचं. सायंकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. रम्य सायंकाल अपन बात या देखते आज की शाम किस टीम के रहते हैं नाम, लेकिन खानपे क्रिकेट की सुहानी शाम अब समी के नाम. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. 24 धावांचं टार्गेट आपण पाहतोय आणि या इंडिया पाकिस्तान खानपे संघासमोर ठेवलं गेलेलं आहे, ज्यापासून कोहली या संघाने पूर्णपणे आपण पाहतोय या
प्रेक्षकांची गर्दी देखील आता वाढलेली आहे. आपण पाहतोय कारण आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना पाहायला मिळतोय आणि गेम स्पीडअप करायचा पंच देखील अतिरिक्त इशारा देत आहेत. दोन्ही सलामीचे बॅटर आता मात्र मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि इंटरबाजेस खानपे संघाकडून आपण पाहतोय. स्ट्रायकर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय सूरज, तर नॉन स्ट्राईक बॅटर पाहतोय आपण मयूर आणि बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सुरुवात करेल गोलंदाज कोलिवली संघाकडून गणेश नेहमीच फ्रंट लाईन गोलंदाजच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या हातामध्ये चेंडू इथे मात्र देखील सोपवला गेला. 3-3 षटकाचा सामना आपण पाहतोय. गणेश बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय तर गणेशाचा सामना फलंदाज सूरज असताना गेलेला आहे. मात्र खानपे संघाचा हा सूरज कशी कामगिरी करेल पाहावी लागेल. गणेश टू सूरज हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतं मैदानामध्ये. इथे मात्र मध्ये चेंडू खेळलेला शॉर्ट मध्ये एक धाव फलंदाज पूर्ण होतात. सूरज ऑफ दी मार्क एका दोन्ही अकाउंट ओपन होतोय आणि इंडिया खानपे संघाचा आव्हान ठेवले गेले ते 24 धावांचा. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण बघतोय ज्याबद्दल कोहली पक्ष आणि स्पोर्ट्स खानपे या दोन संघामध्ये. इथे मात्र आपण पाहतोय पंचाकडे अपील अपील उचलून दिलेला आहे. फलंदाज बाद लेग बिफोर विकेट 5 चेंडूमध्ये फलंदाज बाद होताना. थँक्यू रुजन. फटकवण्याच्या तयारीमध्ये 5 चेंडूमध्ये 25 धावांची प्रतिस्पर्धी संघाला आवश्यकता आहे आणि धामणगाव संघाचा पार्ट 40 खूपच जड पाहायला मिळत आहे. का ब्रेकिंग न्यूज आमच्यापर्यंत येत आहे नाही की विजय संपादन करण्याच्या तयारीमध्ये तिथे देखील आपण बघूया जेवढं चांगलं आयोजन इथे धामणगाव वाशियाने केलेलं आहे तेवढं चांगलं परफॉर्मन्स तिथे डीडी ग्राउंडवर धामणगाव 45 संघाने केलेला आहे. इथे लॉप केले चेंडूला लॉफ्टेड फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या कौतुक करायला गेले क्षेत्ररक्षकाचा. या अगोदर आपण पाहता द्विता मनस्थितीमध्ये तो खरं तर सापडला होता मात्र अखेर चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या 2-24 या लक्षाचा पाठलाग करताना आणि इंडिया खानपे संघ आपण पाहतोय. सायंकाळी 17 मधील हा शेवटचा सामना आपण पाहत आहोत. पहिले षटक मार्गस्थ गणेश पहिले षटक घालताना क्लीन बॉल दांडी गुल गेंद अंदर डंडा बाहेर दुसरा आद्रा आणि इंडिया खानपे या संघाला. न्यू बॅटर मैदानामध्ये आणि इंडिया खानपे संघाकडून दीपक आता मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 इथून 22 धावांची अजून आवश्यकता आहे. क्या बात आहे आणि फायनल विन केलेली ती 40 धामणगाव संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. क्या बात आहे. 40 धामणगाव संघाने निंबोली चषकावर डीडी ग्राउंड फिनाल इथे नाव कोरलेलं आहे. ओरिजिनल 40 ची जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पण विजेतेपद पटकावलेलं आहे. इथे मात्र इनफिल्डच्या उरेला फटका केलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण आणि चेंडू निघून जाईल सीमा बाहेर. वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझल्ट मधून चौकार. चौकार आणि चौकार संघाच्या धावसंख्या येतो आकार. खानपे संघाची धावसंख्या 4 ने पोहोचते ती 6 वर. 18 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. हा चौकार मात्र संजीवनी देणारा ठरेल कारण आपण बघितलं खानपे संघ सुरुवातीला अडचणीत सापडला होता मात्र चौकाराने आता मात्र खानपे संघाच्या फलंदाजा आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळेल. गणेश बॉलिंग ट्रॅकवर स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू. स्कोर इज कॉन्स्टंट आपण बघतो. धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 6 धावा. पहिल्या षटकात समाप्ती देखील झाली. पहिल्या षटकात समाप्ती धावसंख्या 6 आणि इथून 12 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 12-18चं समीकरण 36 जवळच आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही.
कोलिवली संघनायक. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 6. 12 चेंडूमध्ये इथून अजून जर आपण बघितलं तर 18 धावांची आवश्यकता आहे. 12-18चं समीकरण. कोलिवली संघ आपण जास्त वेळ घेतात. पहिली वॉर्निंग देखील पंजांकडून आपल्याला दिली गेलेली आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज ऋषिकेश आतमध्ये सज्ज होतोय. 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना बघतो या खानपी पक्ष कोलिवली या दोन संघामध्ये 24 या लक्षाचा पाठला करताना असा खानपी संघ पाहायला मिळतोय. ऋषिकेश बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र फोर्स केला चेंडू डाऊन द ग्राउंड ऑफ फरका केला स्ट्रेट लॉंग. आपण लॉंगच्या मध्ये मात्र फक्त एकच धाव घेण्याची संधी ओव्हरथ्रो झालेला आहे. डायरेक्ट निशाणा साधला गेलेला नाही. ही निशाणा साधण्याची गरज होती का? एक एक्स्ट्रा रन देखील खानपे संघाच्या धावपणामध्ये आता ऍड केली जाईल. 2 धावा खानपे संघाची या धावसंख्या 2 ने पुढे सरकते धावपैकी पाहायला मिळते ते 8 धावा. 24 या लक्षाचा पाठला करताना अनवी इंटरप्राइजेस खानपे संघ आपण पाहतोय. दुसरे षटक मार्गस्थ ऋषिकेश दुसरे षटक चालताना ऋषिकेश याचा सामनावीर फलंदाज मनीष नाशिकला दीपक पाहायला मिळतोय. इथे मात्र बेस्टाईम फटका चेंडू शतरक्षक चेंडू खाली कुठल्या प्रकारची चूक नाही आणि झेलबाच्या मध्ये फलंदाज बाद मनीष याची गेली संपुष्टात. तिसरा फलंदाज बाद होताना मनीषच्या रूपाने आपण बघतोय ज्याने बाद होण्यापूर्वी 3 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिले आहे. न्यू बॅटर आता मध्ये खानपे संघाकडून मैदानात प्रेम पाहायला मिळतो. प्रेम याला चांगला गेम दाखवावा लागेल कारण इथे समीकरण आता बदलते. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 8 धावा. ट्रम्प कार्ड प्लेअर आपण बघतो की प्लेअर आपण बघतो खानपे संघाच्या मैदानामध्ये आणि त्याच्यावर पूर्णपणे आता मतदार दारोमदार असणार आहे. प्रेम न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ते 8. यावेळी मात्र करारा ऑपरेटरचा फटका आपण पाहतोय या लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये मात्र फक्त एकच धावण्याची संधी मिळेल फलंदाजांना. प्रेम ऑफ द मार्क. प्रेम एका धावने स्वतःचा आकार ओपन करतो. खानपे संघाची धावसंख्या या सिंगल पोहोचते 9 वर. दुसरे षटक मार्गस्थ आपण सामना पाहतोय या ज्यापासून कोलिवली विपक्ष अनवी इंटरप्राइजेस खानपे या दोन संघामध्ये सायंकाळी 17 मधील हा सामना देखते आज की शाम किस टीम करे थे नाम लेकिन खानपे क्रिकेट के सुहानी शाम आप सभी के नाम. ऋषिकेश बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. सामनागर फलंदाज दीपक. इथे मात्र आठवडे अंदाजाने फटका गेलेला आहे. शतरक्षक तिथे सज्ज आहे मात्र तो चेंडू शोधताना पाहायला मिळतो. इथे शोधून काढल्यात फलंदाजाने 2 धावा. 2 धावेने या खानपे संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 11 धावा. 11 धावा धावपैकी पाहायला मिळतात. 24 या लक्षाचा पाठला करताना खानपे संघ. दुसरे षटक मार्गस्थ ऋषिकेश दुसरे षटकात आपण पाहतोय तर ऋषिकेश याचा सामना केला फलंदाज दीपक. 8 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 8 चेंडूमध्ये इथून 13 धावांची आवश्यकता आहे. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर उचली घेतो निघून जातो विकेट पाहिजे हातामध्ये. निर्धाव चेंडू इथे मात्र दबाव वाढवेल खानपे संघावर आणि प्रत्येक निर्धाव चेंडू आत्मविश्वास वाढवेल इथे मात्र कोलिवली संघाचा. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 11 धावा. इथून 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित 7 चेंडूचा खेळ शेष आहे. इथे मग पुन्हा एकदा स्विंग अँड मिस अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांची समाप्तीनंतर अनवी इंटरप्राइजेस खानपे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 11 धावा. आता मात्र शेवटच्या षटकाचा खेळ शेष आहे आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये इथून अनवी इंटरप्राइजेस खानपे संघाला 13 धावांची आवश्यकता आहे. 6 तेराचं समीकरण शतक सजवायचं आहे. 6 चेंडू आणि या 13 धावांची आवश्यकता आहे आणि इंटरप्राइजेस खानपे संघाला विजयासाठी. या अगोदर जानमान कोहली संघासमोर जे लक्ष होतं ते डिफेंड केलं होतं कोहली संघाने आणि इथे आपण पाहतो या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी आतापर्यंत ज्याबद्दल कोहली संघाने केलेली आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. प्रेम आपण पाहतो ट्रम्प कार्ड हुकुमी फलंदाज सध्या मैदानामध्ये खानपे संघाकडून आणि या जोपर्यंत प्रेम स्ट्रायकर एंडला आहे तोपर्यंत विजयाच्या अशा पल्लवीत देखील असणार आहेत. सूर्य कधीच अस्ताला गेलाय मात्र विजयाच्या आशेची किरण प्रेमच्या रूपाने मैदानामध्ये खानपे संघासाठी.
समीर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 6-13चं समीकरण. समीर बॉलिंग ट्रॅकवर. बॉलिंग अटॅक जा कोल्हापूर संघाचा चांगला राहिलेला आहे. अगदी टिचून गोलंदाजी गेलेली आहे. मात्र हे विसरून चालणार नाही. खानपूर संघाकडे देखील 2 चांगले फलंदाज आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. इथे मात्र विश्रांत पाटकर चेंडू मध्ये आणि कॅच नाही तर हा मॅच पकडला असं म्हटलं तर वागणं होणार नाही. कारण प्रेम याचा खलास होतो गेम. प्रेम बाद होत खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला रिप्ले मध्ये. डोकं स्थिर नव्हतं. डोकं आकाशाकडे या शिव देखील आकाशामध्ये. आणि इथे मात्र आपण पाहतो या प्रेम हा बाद होताना सूर्य आपण पाहू शकता आमच्या कॅमेऱ्यामध्ये हा कैद केला गेला. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून सूर्य असताना जाताना आपण पाहतोय. आता मात्र समीकरण 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. प्रेम याच्याकडून भरपूर अपेक्षा होती मात्र त्याने अपेक्षा भंग केलेला आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये खानपूर संघाकडून पाहायला मिळतोय जितू, ज्याच्या नावामध्ये जीत आहे. पाहूया तो आपल्या संघाला जीत मिळून देईल का. 5 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 5-13चं समीकरण. गोलंदाज समीर, सामनावीर फलंदाज जितू. इथे मात्र मिस्टाईम फटका हा देखील आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि आणखीन एक विकेटचा आणखीन एक फलंदाज जावे लागेल डागोच्या खानपूर संघाला. आणखीन एक खतरा. मागोमाग 2 विकेट आणि आता मात्र विकेट हॅट्रिकवर समीर पाहायला मिळतोय. समीकरण अवघड बंद कारण 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये इथून आता मात्र 13 धावांची आवश्यकता. समीकरण तसं अवघड नाही. मात्र जो क्लायमेट आता बनलेला आहे, क्लायमेट पूर्णपणे थंड झालेला आहे. थंड क्लायमेटमध्ये मोठे फटके खेळणे तेवढंसं सोपं नसणार आहे. मोठे फटके जर खेळायचे असेल तर टायमिंग आणि ताकदीचा वापर तुम्हाला करावा लागेल. नवीन फलंदाज खानपूर संघाकडून आता मात्र ओम शेंडे रील स्टार. इथे स्टार बनावं लागेल खानपूर संघासाठी. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये इथून 13 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका नक्कीच सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करून देऊ शकतोय. सामना अजूनही संपलेला नाही. पिक्चर अभी बाकी मिळे दोस्त. क्षेत्ररक्षक आपण जास्त टाइम व्यर्थ करता पंच देखील आपल्याला वॉर्न करत आहेत. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 4-13चं समीकरण. एक क्लोज क्षेत्ररक्षक इथे मात्र तैनात केला जातोय ओम शेंडेसाठी. दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. टाइम जास्त वेळ खर्च करता आणि यानंतर आपल्याला पेनल्टी दिली जाईल. कोळी संघ आयोजन करून देखील स्ट्रिक वॉर्निंग इथे आलेले आहे. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 4-13चं समीकरण. हा चेंडू अतिशय निर्णायक असणार आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर खानपूर संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो, वापसी करू शकतोय. ओम शेंडे आपण पाहतोय स्ट्रायकर इनला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. 4-13चं समीकरण. इथे ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण केली जातोय. दुसरी धावीसाठी देखील प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण करता फलंदाज. या 2 धावांनी पुन्हा एकदा समीकरण बदललं कारण आता आपण 3 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 3 चेंडू मध्ये इथून 11 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झाली ते धावपैकी 13 धावा. 3 चेंडू 11 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. ओम शेंड्याला हिरो बनण्याची संधी आहे. जर खानपूर संघाला हा सामना तरी जिंकून गेला तर मला वाटतं धामणगाव इथून त्याला खांद्यावर खानपे गावामध्ये घेऊन जातील. 3 चेंडू. इथे मात्र खोलव्या टपाचा चेंडू अगदी खोलत हाताळला होता. एक्स्ट्रा को रिझर्व मध्ये चेंडू फेल केला जातो. मात्र पुन्हा एकदा 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. 2 धावने धावफलक अल्टालूला खरं तर मोठ्या फटकाची आवश्यकता आहे खानपूर संघाला. संघाची धावसंख्या स्कोर पाहायला मिळते ती 15 धावा. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये इथून 9 धावांची आवश्यकता. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे खास करून आपण पाहतो या आणि इंटरप्रदेश खानपूर संघासाठी. हा चेंडू जर निर्धाव गेला किंवा या चेंडू 1 किंवा दुहेरी धाव आली तर हा सामना निसटेल खानपूर संघाकडून. इथे ऑन साइडला मिड रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव इथे देखील पूर्ण केली जाते. थोडासा पंबल पाहायला मिळते आणि पर्यंत 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केले आहेत. तिसरी धावीसाठी देखील प्रयत्न केला जातोय. मात्र तिसरी धाव घेताना फलंदाज बाद. ओम शेंडे रनर चौकाने
एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 1-7 समीकरण. एखादा वाईट किंवा नो चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण करू शकेल. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. ही स्पर्धेचे नियम होईल. ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी. कुठेतरी सिंगल डबलवर देखील भर द्यायला हवा होता खानपे संघाने आणि ती चूक इथे नक्कीच थोडीशी त्यांची अंगलट येते. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. वाईट किंवा नो चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये या रोमांचकता निर्माण करू शकेल. इथे मात्र चेंडूला भिरकांतर दिलेलं आहे, मात्र उशीर झालेला आणि अखेर स्कोर लेवल केवळ एका धावेने पराभूत झालेलं आणि एंटरप्राइज खानपे संघ आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील आपण देणार आहोत. मागील समोर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या समोर मॅन ऑफ द मॅच कडे बनवले आणि या समोर मॅन ऑफ द मॅच ज्याने पहिले षटक घातलं त्याला विकेटचा श्रीगणेशा केला होता. 2 विकेट आणि फक्त 6 धावा. तो गणेश ठरला या सामन्याचा सामनावीर. गणेश इज मॅन ऑफ द मॅच. आज की शाम गणेश और जयभजन कोहली के नाम. हरिभक्त पारायण सुभाष माली या महाराज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याने त्यांच्या शुभ हस्ते पण गणेश मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. गणेश आपण तोरा करा, धावत पडत या. सुभाष माली या महाराजांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक आपण देणार आहोत. हरिभक्त पारायण हप आपण पाहतोय. सुभाष माली महाराज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक गणेश देत आहोत. वेल बॉल गणेश या आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय जे आम्हाला श्री सुधाकर कालुराम भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आणि आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय या गणेशाला दिली जाते. हे आपण पाहू शकता गणेशची चांगली कामगिरी पावट्याच्या षटकामध्ये राहिलेली आहे. गणेश सामना जिंकलेला या सामना जिंकला तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण पटकवलं कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. आणि हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक तू कोणाला डेडिकेट करशील? काय म्हणता संघाला ऋषिकेश भोईरला, त्यांनी दुसरीवर दाबली. क्या बात है. नक्कीच तो आज की शाम दोस्तों गणेश और जयभजन कोहली के नाम हा होता गणेश ज्याने मॅन ऑफ द मॅच पटकवलं आहे. मित्रांनो आजचं शेड्यूल इथे समाप्त होतोय असं मी जाहीर करतोय. आमच्या सकल समालोचक आमचे संपूर्ण आयोजन कमिटी या पंच पॅनल तसेच लाईव्ह टेलिकास्ट टीम आपली रजा घेतोय. उद्या आपण बरोबर सकाळी भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ रात्री. जय क्रिकेट, जय हिंद, जय महाराष्ट्र.